हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा मित्रांनो, आजचा जो आपल्या चॅनलचा व्हिडिओचा जो टॉपिक आहे मित्रांनो, तो असा असणार आहे की ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही तलाठी म्हणून तुमची निवड होईल किंवा ज्यावेळेस मित्रांनो तुम्हाला नियुक्ती पत्र भेटेल, तर मित्रांनो एक्झॅक्टली ज्यावेळेस तुम्ही तलाठीमध्ये भरती होणार आहात मित्रांनो, त्यावेळेस मित्रांनो तुमचं जे काम असणार आहे, एक्झॅक्टली तुम्हाला काय काम करावं लागणार आहे याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. भरपूर विद्यार्थी असे आहेत मित्रांनो किंवा की त्यांनी फॉर्म तर भरलाय किंवा त्यांनी परीक्षा पण दिली, त्यांनी चांगले गुण सुद्धा मिळवलेत, परंतु मित्रांनो त्यांना एवढं एक्झॅक्टली माहित नाहीये की तलाठीमध्ये काम काय असतं. फक्त त्यांना सरकारी नोकरी हवी आहे म्हणून त्यांनी फॉर्म भरलेला आहे मित्रांनो. तर असे भरपूर जण आहेत. तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण डाऊट्स तुमचे क्लिअर करणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, काय काम असणार आहे याविषयी संपूर्ण अपडेट देणार आहे. त्यापूर्वी मित्रांनो, सर्वात महत्वाची अपडेट ती म्हणजे की तुमचा जो निकाल आहे तो कधीपर्यंत लागेल. तर बघा मित्रांनो, जवळपास 1-1.5 महिना झालं निकाल खूप तलाठी भरतीचा पेंडिंगला आहे. तारखेवरती तारखा भेटत आहे. त्यामुळे मित्रांनो आता तुम्हाला फक्त 5 ते 6 दिवस वाट बघायची आहे. 9 तारखेला मित्रांनो पेसा केस संदर्भात सुप्रीम कोर्टाचा निकाल येणारच आहे. त्यानंतर मित्रांनो रिझल्ट वरती अपडेट येईल. 9 तारखेला मित्रांनो रिझल्ट वरती अपडेट येईल. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन ऑल वरती प्रेस करा, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला सर्व अपडेट टाइम टू टाइम भेटतील. ठीक आहे, आता आपला मेन टॉपिक आहे की तलाठी झाल्यानंतर तुमची निवड झाल्यानंतर तुमचं एक्झॅक्टली वर्क काय असणार आहे ते पाहूया मित्रांनो. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा संपूर्ण माहिती आहे. तर बघा, तलाठी हा महसूल खात्याचा वर्ग 3 चा कर्मचारी असतो. तलाठ्याच्या कार्यक्षेत्रात सज्जा असे म्हणतात. नेमणूक कोण करतं ते पहा. प्रत्येक सज्जाकरिता एक किंवा अधिक तलाठी नेमण्याचे अधिकार जिल्हा अधिकाऱ्यांना आहेत. नियंत्रण बघा मित्रांनो, मंडळ अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे असते मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा, कामे कामे कोणकोणती असतात बघा. आता सर्वात महत्वाचा मुद्दा, पहिलं काम असतं मित्रांनो ग्राम स्तरावर महसूल गोळा करणे तसेच महसूल खात्याचे दप्तर सांभाळणे, हे तुमचं पहिलं काम आहे. त्यानंतर सेकंड बघा, 7-12 व 8 चे उतारे देणे मित्रांनो. ठीक आहे, 3 नंबरचं काम बघा मित्रांनो, जमिनीच्या व्यवहारांची नोंदी करणे, म्हणजे जे काही व्यवहार होतात जमिनी संदर्भात शेतकऱ्यांचे किंवा इतर जणांचे, त्याचे तुम्हाला नोंदी करायच्या आहेत. त्यानंतर चौथं काम असतं मित्रांनो, निवडणुकीच्या कामात मदत करणे. ज्यावेळेस निवडणूक येते, आता बघा 2024 ला निवडणूक आहे, त्यावेळेस मित्रांनो जेवढे पण तलाठी असणार ते सर्व त्या कामामध्ये मदत करणार. ठीक आहे, पाचवा बघा, जे पाचवं जे काम आहे ते बघा, तहसीलदाराच्या आदेशानुसार सोपवलेली कामं करणे. ठीक आहे, हा पाचवा पॉईंट आहे. नंतर 6 नंबरचा पॉईंट बघा, तलाट्यास कोतवालावर देखरेख व नियंत्रण ठेवण्याचे अधिकार असतात. तर हा अधिकार आहे मित्रांनो, कोणकोणते अधिकार आहेत ते तुम्हाला समजलं. एक्झॅक्टली मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मी सर्व डाऊट क्लिअर केलेत की तलाठी भरतीमध्ये ज्यावेळेस तुमची निवड होईल त्यावेळेस तुम्हाला कोणकोणती कामे करावी लागणार आहेत. या व्यतिरिक्त मित्रांनो, तुमचा कोणता डाऊट असेल तर तो तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही डाऊट असेल कमेंटमध्ये विचारा. थँक्यू सो मच, धन्यवाद.